अनंत चतुर्दशी म्हणजेच गणपती विसर्जनाचा दिवस. बऱ्याच ठिकाणी या दिवशी गणपती विसर्जन हा उत्सव साजरा केला जातो. 10 दिवस आनंदाने सोबत राहिलेल्या गणरायाला मानासह योग्य उत्तर पूजा करून विधिवत सागर, नदी, सरोवर वा शेतजमीन यात विसर्जित केले जाते. पुढच्या वर्षी परत येऊन असाच आनंद आमच्या आयुष्यात निर्माण करावा, आमच्यावर कृपा करून आमच्या विघ्नांचा नाश करा, अशी प्रार्थना केली जाते. श्री गणेश पूजनाच्या दिवशी सांगता पूजा म्हणून सत्यनारायण पूजन केले जाते. तसेच याच दिवशी सायंकाळी अनंत म्हणजे भगवान विष्णू यांचे सत्यनारायण पूजन घालून पूजा केली जाते. स्वतःच्या कर्माचा गर्व झालेल्या कौंडिन्य ऋषीप्रमाणे आम्हाला दारिद्र्य, मनस्ताप, अपमान, निंदा, लाचारी येऊ नये. आमच्यात सदैव तुझ्या उपकाराची जाणीव, तुझ्या अस्तित्वाचे स्मरण आणि कृतज्ञता असू दे. आम्हाला तुझी प्राप्ती होऊ दे. अनंत विश्वाला सामावून घेणाऱ्या प्रत्येक कणाकणाचा जो स्वामी आहे त्याच्याच हातात आपली दोरी आहे, हे भान असणे व त्यानुसार आपण कृती, विचार, आचार, स्वभावावर अंकुश असणे व त्या परमश्रेष्ठ प्रजापालक भगवान विष्णूंचे व त्यांचेच अवतार असलेल्या परब्रह्म भगवान श्री स्वामी समर्थ महाराजांचे सतत स्मरण, चिंतन, नामस्मरण चित्ती असू द्यावे, हे सांगणारा हा उत्सव आहे. या दिवशी अनंत रूपात, अनंत नामाने प्रसिद्ध असलेले भगवान विष्णूंचे 1001 तुळशीपत्र वाहून पूजन केले जाते. तुळशीसारखे पावित्र, भक्ती, त्याग आमच्यात निर्माण होऊन आम्हीही तुला प्रिय असू दे व तुझ्या चरणात, हृदयात आम्हाला तिच्यासारखे स्थान प्राप्त होऊ दे, हेच हे व्रत सांगत असते. गतवैभव, गतमान, मनःशांती मिळवून देण्याचे हे सर्वश्रेष्ठ भगवान विष्णूंचे व्रत आहे. अनंत चतुर्दशीच्या दिवशी लाल रंगाचा धागा 14 गाठी बांधून पुरुषांनी उजव्या हातावर तर स्त्रियांनी आपल्या डाव्या हातावर भगवान विष्णूंची उपासना करून बांधावयाचा असतो, जेणेकरून आपल्याला सुख, शांती, समाधान, आरोग्य, संपत्ती यांचा लाभ होण्यास मदत होते. श्री स्वामी समर्थ. अनंत चतुर्दशीच्या सर्व भाविक भक्तांना मनापासून शुभेच्छा. शुभम भवतु.